So here is the homework question. Show that there does not exist any rational number t such that t square is equals to 6 or root 6 is an irrational number. म्हणजे आपल्याला इथे दाखवायचं काय आहे, 6चं जो स्क्वेअर रूट आहे ते इरॅशनल नंबर आहे हे आपल्याला काय करायचं आहे, शो करायचं आहे. मग आपल्याला सोल्युशनमध्ये बघा इथे काय करावं लागेल. हिअर वी विल गो बाय कॉन्ट्रडिक्शन. म्हणजे आपण असं ॲझ्युम करू की रूट 6 इज अन रॅशनल नंबर. म्हणजे इथे काय ॲझ्युम करावं लागेल, देअर एक्झिस्ट अँड रॅशनल नंबर टी सच दॅट टी स्क्वेअर इज इक्वल्स टू 6. हे काय करावं लागेल आपल्याला दाखवायचं काय, असा एकही रॅशनल नंबर एक्झिस्ट होत नाही ज्याचा स्क्वेअर हा काय मिळतो 6. तर आपण अज्युम करणार की देअर एक्झिस्ट अ रॅशनल नंबर टी सच दॅट टी स्क्वेअर इज इक्वल्स टू 6. ओके, म्हणजे आपण बाय कॉन्ट्रडिक्शनने जाणार. सो बघा इथे आपण टी काय आपला एक रॅशनल नंबर आहे. मग रॅशनल नंबर कोणत्या फॉर्ममध्ये असतात, पी बाय क्यू. म्हणजे इथे टीची व्हॅल्यू घेतली आपण पी बाय क्यू, वेअर पी कॉमा क्यू बिलॉंग्स टू झेड. झेड इज ए सेट ऑफ इंटिजर्स अँड क्यू नॉट इक्वल्स टू 0. हे बऱ्याचदा मी सांगितलं की क्यू नॉट इक्वल्स टू 0 का घेतो आपण, कारण की जर इथे क्यूची व्हॅल्यू जर 0 टाकली आपण तर पी बाय 0 काय होऊन जाईल, आपलं इन्फिनिटी होऊन जाईल जर पी 0 नसेल तर. सो हा एरर टाळण्यासाठी आपण क्यू नॉट इक्वल्स टू काय घेत राहतो, 0 घेत राहतो. म्हणजे डिनॉमिनेटर नॉन 0 घ्यायचं. ओके, सो इथे आपण पी बाय क्यूचा सिम्पलेस्ट फॉर्म घेणार जेणेकरून त्याचा जी सी डी काय असेल 1 असेल. म्हणजे पी आणि क्यूला जो ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर जो भाग देत असेल तो असेल त्यासाठी 1 असणार आहे. तो काय असणार आहे, 1 असणार आहे. सो हिअर वी ॲज्युम दॅट जी सी डी ऑफ पी अँड क्यू इज 1. दॅट मीन्स जी सी डीचं साईन माहिती आहे, ओपन ब्रॅकेट पी क्यू इज इक्वल्स टू 1. आणि याला रीड कसं करतो आपण, जी सी डी ऑफ पी कॉमा क्यू इज इक्वल्स टू 1. या पद्धतीने आपण त्याला काय करत असतो, रीड करत असतो. ठीक आहे. सो आता आपल्याकडे काय आहे, टी स्क्वेअर इज इक्वल्स टू 6. ओके, टीची व्हॅल्यू काय अजून केली आपण, पी बाय क्यू. टीच्या ठिकाणी इथे आपण टाकला पी बाय क्यू. टी स्क्वेअर म्हणजे काय, पी बाय क्यूचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 6. आणि हा जो स्क्वेअर आहे हा ज्यावेळेस ब्रॅकेटमधनं ब्रॅकेट सेपरेट करणार म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांना हा स्क्वेअर आपल्याला द्यावा लागणार आहे. म्हणजे काय होईल, पी स्क्वेअर बाय क्यू स्क्वेअर, पी स्क्वेअर बाय क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू 6. ओके, आणि हा जो क्यू स्क्वेअर जो डिनॉमिनेटरला आहे म्हणजे तो डिवाइडला आहे पी स्क्वेअरला, तो राईट हँड साईडला ज्यावेळेस पाठवणार तो डिवाइड जो असेल तो राईट हँड साईडला जाताना काय होईल, मल्टिप्लाय होईल. तो आपल्याला काय मिळेल, 6 क्यू स्क्वेअर. म्हणजे पी स्क्वेअर इज इक्वल्स टू 6 क्यू स्क्वेअर. आता इथे एक ऑब्झर्व करा बरं तुम्ही, हा 6 जो आहे आपल्याकडे 6 तो काय आहे, हा 6 जो आहे आपल्याला कसं लिहिता येईल, 2 इंटू 3. कसं लिहिता येईल, 2 इंटू 3 लिहिता येईल. म्हणजे हा 2चा मल्टिपल असणार आहे. 6 क्यू स्क्वेअर हा 2चा मल्टिपल असणार. 2चा मल्टिपल असणारे जे पण नंबर असतात ते काय असतात, आपले इवन नंबर असतात. ते काय आपले असतात, इवन नंबर. ओके, म्हणजे मग हा जर राईट हँड साईडचा इवन नंबर असेल तर लेफ्ट हँड साईड पण काय असणार आहे, आपली इवन नंबर असणार. ठीक आहे, म्हणजे पी स्क्वेअर इज अन इवन नंबर. पी स्क्वेअर जर इवन नंबर असेल तर पी पण काय असणार आहे, आपला इवन नंबर असेल. कारण की इवन नंबरचा स्क्वेअरच काय असतो, इवन नंबर असतो. सेम वे जर स्क्वेअर इवन असेल तर त्याचा स्क्वेअर रूट पण काय असणार आहे, इवन असणार आहे. जसं की 2 घेतला, 2 इवन नंबर आहे, 2चा स्क्वेअर 4, तो पण काय आहे, इवन नंबर आहे. आपण अजून घेतलं 16 घेतला, 16 हा इवन नंबर आहे तर त्याचा स्क्वेअर रूट पण 4 काय असणार आहे, इवन नंबर असणार आहे. आणि कोणता पण इवन नंबर आपण 2च्या मल्टिपलमध्ये लिहू शकतो. कोणताही इवन नंबर आपण 2च्या मल्टिपलमध्ये लिहू शकतो. म्हणजे इथे काय झालं, पी इज इक्वल्स टू 2a फॉर सम ए बिलॉंग्स टू झेड. कारण की हा ए नोन नाही आहे आपल्यासाठी, अननोन असणार आहे कारण की तो आपण पर्टिक्युलर घेतोय. ठीक आहे, सो
पुढे बघा मग आता p इज इक्वल्स टू काय मिळालं आहे 2 हे मिळालं आहे. इथे काय म्हटलं आहे सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ p इन इक्वेशन 2. मग इथे जो p आहे ना आपल्याकडे ते पीच्या ठिकाणी काय टाकणार आहे आपण 2a टाकणार आहे. काय टाकणार आहे इथे 2a टाकणार आहे. पीच्या ठिकाणी 2a टाकणार आहे. मग इथे काय आहे ही टर्म पी स्क्वेअर म्हणजे 2aचा आपण काय होईल स्क्वेअर होईल आणि राईट हँड साईड ॲज इट इज असेल. मग बघा 2aचा स्क्वेअर काय होईल 2चा स्क्वेअर 4 आणि aचा स्क्वेअर काय होईल a स्क्वेअर इज इक्वल्स टू 6q स्क्वेअर. बघा मग दोनाने जर दोघं बाजूंना डिवाईड केलं तर इथे 4च्या ठिकाणी 2 येईल आणि 6च्या ठिकाणी काय येणार आहे 3. बाकीच्या टर्म ॲज इट इज. मग इथे बघा 2a स्क्वेअर हा 2चा मल्टिपल असल्यामुळे ही साईड काय येणार आहे E1 येणार आहे. ही जर E1 आली तर ही साईड पण काय येणार आहे आपली E1 येणार आहे. As 2a square is an even number, so 3q square will also be an even number. जर 3q square even असेल तर q square पण काय असणार आहे even नंबर असणार आहे. आपला काय असणार आहे तो even नंबर. मग q square जर even असेल तर q पण काय असेल आपला even नंबर असणार आहे. आणि कोणताही even नंबर आपण कसा लिहितो q इज इक्वल्स टू 2 टाइम्स b म्हणजे 2च्या मल्टिपलमध्ये लिहित असतो. फॉर सम b बिलॉंग्स टू z. हे आपलं इक्वेशन नंबर काय असणार आहे 4 असणार आहे. ओके. मग आता इथे बघा 3 मध्ये काय मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 3 मध्ये p इज इक्वल्स टू 2a म्हणजे p पण 2चा मल्टिपल आहे आणि इथे काय मिळालं q इज इक्वल्स टू 2b म्हणजे 2b q पण 2चा मल्टिपल आहे. आपल्याला काय मिळालं तर p इज इक्वल्स टू टॉईस आहे अँड q इज इक्वल्स टू टॉईस b म्हणजे p आणि q हे दोघंही नंबर 2चे मल्टिपल असणार आहे. जर 2चे मल्टिपल असतील तर त्या दोघांना भाग देणारा जो नंबर असेल तो 1 तर राहणारच आहे आणि 2 पण असणार आहे. तो काय असणार आहे 2 पण, कारण की p आणि q 2चे मल्टिपल आहे म्हणजे 2पासून तयार झालेले आहेत. 2चे मल्टिपल असणार आहेत म्हणजे फ्रॉम 3 अँड 4 वी कॅन से दॅट 2 इज ए कॉमन डिवायझर ऑफ बोथ p अँड q. मग कॉमन डिवायझर आहेत म्हणजे काय ते GCD 2 हा GCD होण्यासाठी इलिजिबल आहे. म्हणजे आता जो GCD असणार आहे तो मिनिमम 2 असणार आहे, मॅक्झिमम किती असू शकतो ते डिपेंड करतं p आणि q कोणते नंबर आपण घेणार आहोत. म्हणजे p आणि qचा GCD ॲटलिस्ट किती असणार आहे 2 असणार आहे. म्हणून इथे काय म्हटलं GCD ऑफ p, q इज ग्रेटर इक्वल 2. पण इथे बघा काय म्हटलं आहे GCD ऑफ p आणि q काय आहे ग्रेटर इक्वल 2 आणि आपण ॲज्युम काय केलं होतं GCD ऑफ p अँड q इज 1 म्हणजे इथे आपण ॲज्युम केलं होतं GCD ऑफ p अँड q इज इक्वल्स टू 1. पण आपल्याला मिळतं काय p आणि qचा GCD 1 न राहता हा 2 किंवा 2 पेक्षा मोठा असणार आहे विच इज कॉन्ट्रडिक्शन टू आवर अझम्पशन दॅट GCD ऑफ p अँड q इज इक्वल्स टू 1 बिकॉज हे पॉसिबल नाही आहे. कारण की इथे काय मिळतं आहे GCD ऑफ p अँड q हा 2 किंवा 2 पेक्षा मोठा असणार आहे. म्हणजे आपण जे ॲज्युम केलं होतं काय ॲज्युम केलं होतं assume that there exists a rational number t such that t square is equals to 6. हे पॉसिबल होणार नाही. Hence our assumption is wrong that there exists a rational number t such that t square is equals to 6. हे आपलं ॲझम्पशन काय रॉंग आहे. म्हणजे आपलं फायनल स्टेटमेंट काय होईल मग there does not exist any rational number t such that t square is equals to 6. एक्झामला आल्यानंतर व्यवस्थित प्रिपेअर करून घ्या हा. ओके, थँक्यू.